घर खरेदी करताना केवळ किंमत आणि लोकेशन यावर भर देण्याची प्रवृत्ती अनेक ठिकाणी दिसून येत असली तरी भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ओसी नसताना मालमत्ता खरेदी करणे गंभीर धोके निर्माण करू शकते. ही बाब अलीकडील घडामोडींमधून पुन्हा अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये अशा प्रकरणांची संख्या वाढताना दिसत असून प्रशासन आणि तज्ज्ञांकडून नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे संबंधित इमारत बांधकाम नियमांनुसार पूर्ण झाली असून ती वापरासाठी सुरक्षित असल्याचे स्थानिक प्रशासनाने दिलेले अधिकृत प्रमाणपत्र होय. हे प्रमाणपत्र नसताना फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी केल्यास पुढे कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते. अनेक वेळा पाणी, वीज पुरवठा, मालमत्ता नोंदणी यांसारख्या मूलभूत सेवांमध्ये अडथळे येतात, तर काही प्रकरणांमध्ये बँकांकडून कर्ज मिळण्यासही अडचणी येतात. रिअल इस्टेट क्षेत्रात वेगाने वाढ होत असताना काही बांधकाम व्यावसायिकांकडून नियमांचे पूर्ण पालन न करता प्रकल्प पूर्ण केल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ओसी न घेता फ्लॅट विक्री केली जाते आणि ग्राहकांनी पुरेशी पडताळणी न करता व्यवहार केल्यास त्यांना पुढे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. प्लॉट किंवा शेतजमीन खरेदी करतानाही झोनिंग नियम, जमिनीचा वापर तसेच स्थानिक प्राधिकरणांच्या परवानग्यांची खातरजमा करणे अत्यावश्यक ठरते. अनधिकृत लेआउट किंवा परवानगीशिवाय विकसित केलेल्या प्लॉटमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात त्या जमिनीच्या वापरावर निर्बंध येऊ शकतात. अनेक कुटुंबांनी आयुष्यभराची बचत गुंतवून घेतलेल्या घरांबाबत नंतर कायदेशीर अडचणी उभ्या राहिल्याने मानसिक आणि आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई, नियमभंग करणाऱ्या विकसकांवर दंड आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा राबवण्यात येत आहेत. रेरा अंतर्गत नोंदणीकृत प्रकल्पांमध्ये पारदर्शकता वाढवण्याचा प्रयत्न होत असला तरी सर्व स्तरांवर काटेकोर अंमलबजावणीची गरज व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते मालमत्ता खरेदीपूर्वी प्रकल्पाचे सर्व परवाने, कंप्लीशन सर्टिफिकेट, भोगवटा प्रमाणपत्र तसेच विकसकाची विश्वासार्हता यांची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच गरज भासल्यास कायदेशीर सल्लाही घ्यावा. एकूणच भोगवटा प्रमाणपत्राशिवाय मालमत्ता खरेदी करणे ही मोठी जोखीम ठरू शकते आणि सुरक्षित कायदेशीर व्यवहारासाठी नागरिकांची जागरूकता आणि प्रशासनाची कडक अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.